नमस्कार, मी अरुंधती आणि आजचा हा व्हिडिओ माझ्या चॅनलवरील सर्वात जास्त रिक्वेस्ट आलेल्या विषयांपैकी एक व्हिडिओ बनणार आहे. खरं सांगायचं तर खूप सारे लोक YouTube व्हिडिओ खाली बिलकुल कमेंट करत नाहीत, पण त्याहूनही खूप सारे लोक मला Instagram, Facebook, WhatsApp इथून मला पर्सनल मेसेजेस करत असतात. गेला 1-1.5 महिना मला तेच क्वेश्चन सगळेजण विचारतात, जसं की फिरतीचं काम आहे, चेहरा खूप काळवंडला आहे, चेहरा माझा पूर्वीसारखा होईल का, किंवा एखादं फेशियल सांगा ज्याच्यामुळे चेहऱ्याचा कलर माझ्या परत येईल, किंवा मला केमिकल ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे का, आणि खरंच कोणत्या होम रेमेडीज आहेत, होम रेमेडीज नक्की आपल्या चेहऱ्याचं टॅन दूर करू शकतील का, आणि खूप सारे क्वेश्चन. म्हणूनच आजचा हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॅनिंगचे फक्त उपायच नाही सांगणार, तर टॅनिंगचं ट्रूथ देखील सांगणार आहे. शिवाय इंटरनेटवर टॅनिंगबद्दल खूप सारी चुकीची माहिती फिरतीये, त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि खूप माहितीपूर्ण असणार आहे. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की टॅनिंग म्हणजे काय. जसं की या आधीच्या एका व्हिडिओमध्ये पण आपण बघितलंय, पण तरीसुद्धा परत एकदा सांगते. तर जेव्हा आपण उन्हामध्ये असतो आणि सूर्याची UV रेज आपल्या बॉडीवर पडत असतात, तर आपली बॉडी, आपली स्किन या UV रेजपासून स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी मेलॅनिन नावाचं एक पिगमेंट प्रोड्यूस करत असते. हे मेलॅनिन त्वचेमध्ये जितकं तयार होत असतं तितकंच स्किन वरवर काळवंडली जात असते. म्हणजेच काय, मेलॅनिन हे आपल्या स्किनसाठी एक नॅचरल सनस्क्रीनचं काम करतं. मग जेवढं मेलॅनिनचं प्रोडक्शन जास्त, तेवढा त्वचेवर काळवंडलेला थर जास्त, आणि या थराला आपण टॅनिंग असं म्हणतो. आणि टॅनिंग काही आजार वगैरे नाही आहे, एक त्वचेचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आपण म्हणू शकतो टॅनिंगला. आता आपण बघूयात मिथ्स वर्सेस रियालिटी. नंबर 1, टॅनिंग एका रात्रीत निघून जाऊ शकतो. रियालिटी आहे नो, स्पष्ट नो. असं होणं शक्यच नाही, कारण टॅनिंग जितकं खोलवर असतं तितकं त्याला जास्त टाईम लागतो रिपेअर व्हायला स्किनला. कधी कधी खूप आठवडे लागू शकतात, आणि काही वेळेला तर अगदी महिने देखील जातात टॅनिंगची रिकव्हरी होण्यासाठी. नंबर 2, लिंबूमुळे टॅन जाऊ शकतो. रियालिटी आहे नाही, असं बिलकुल होत नाही. उलट लिंबूमुळे चेहऱ्यावर इरिटेशन येतं, बर्निंग होतं, आणि सेन्सेशन जास्त वाढू शकतं. नंबर 3, फेशियलमुळे टॅनिंग निघू शकतं. रियालिटी आहे नाही. फेशियलमुळे तात्पुरता ग्लो नक्की मिळतो चेहऱ्याला, पण याचा अर्थ असा नाही की स्किनमधलं टॅन रिमूव्ह झालं, कारण टॅनिंगचा थेट संबंध आहे सूर्यप्रकाशाशी. आणि फेशियल हे फक्त तुमच्या स्किनमध्ये ब्राईटनेस ॲड करायचं काम करतं, टॅनिंग काढण्याचं बिलकुल नाही. आणि टॅनिंगचं मूळ हे सूर्यप्रकाश आहे, त्यासाठी तुम्हाला एकतर स्किन केअर केलीच पाहिजे, शिवाय सन प्रोटेक्शनसुद्धा गरजेचं आहे. आता बघूयात, जर तुमचं टॅनिंग अगदी सुरुवातीचं असेल किंवा हल्ली बिगिनर लेवलचं टॅनिंग असेल, तर आपण अशा केसमध्ये काय करू शकतो. जर तुमचं टॅनिंग वरवर असेल किंवा हल्लीच तुमची स्किन काळवंडली असेल, तर तुम्ही काय करू शकतात. नंबर 1, सनस्क्रीन. तुम्हाला सनस्क्रीनशिवाय पर्याय नाही. जर तुम्ही सनस्क्रीन वापरत नसाल तर स्किन ही सारखी टॅन होत राहणारच. आणि जर तुम्ही बाहेर कुठे असाल, फिरतीवरचं काम आहे, आउटडोअरचं काम आहे, आणि चेहरा सारखाच टॅन होतोय, तर सनस्क्रीन फक्त एकदा लावून उपयोगाचं नाही, प्रत्येक 2-3 तासानंतर रिअप्लाय करणं गरजेचं आहे. नंबर 2, जेंटल एक्सफोलिएशन. आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा एक्सफोलिएशन झालंच पाहिजे. अगदी माइल्ड स्क्रब यूज करा. जास्त हर्ष स्क्रब तुम्ही केला तर स्किनचा बॅरियर वीक होऊ शकतो, हे लक्षात घ्या. नंबर 3, हायड्रेशन. भरपूर पाणी प्या. जेव्हा तुम्ही खूप सारं पाणी पितात तेव्हा टॅनिंगची रिकव्हरी ही फास्ट होते, हे सुद्धा लक्षात असू देत. या टॅनिंगपासून वाचण्यासाठी काळजी काय घ्यायची हे तर आपण बघितलं. मग आता थोड्या होम रेमेडीज सुद्धा डिस्कस करूयात. नंबर 1, ओट्स प्लस दही. 1 चमचा दही, 1 चमचा ओट्स पावडर एकत्र करा, त्याला मिक्स करा, आणि 10 ते 15 मिनटं चेहऱ्यावर लावून ठेवा, चेहरा सुकेपर्यंत. आणि जेव्हा तुमचा चेहरा सुकतो तेव्हा हात ओले करून जेंटल स्क्रब करून फेस वॉश करा. जे आपण दही वापरले पॅकमध्ये, तर त्याच्यामध्ये असतं लॅक्टिक ॲसिड. हे लॅक्टिक ॲसिड स्किनचं एकदम माइल्ड एक्सफोलिएशन करतं, आणि ओट्स पावडरमुळे त्वचा एकदम शांत फील करते, किंवा ओट्स आपल्या स्किनला शांत करतात. नंबर 2, ॲलोवेरा जेल किंवा प्युअर ॲलोवेरा जेल, म्हणजेच कोरफडच्या पाण्याचं गर. रोज रात्री झोपण्यापूर्वी न चुकता रेग्युलरली ॲलोवेरा जेल स्किनवर, चेहऱ्यावर तुम्ही नक्की अप्लाय करा. याच्यामुळे काय होतं, सन एक्सपोजरमुळे झालेलं इरिटेशन, बर्निंग हे ॲलोवेरा जेलमुळे कमी होतं. नंबर 3, पोटॅटो ज्यूस प्लस ॲलोवेरा. 1 चमचा पोटॅटोचा ज्यूस आणि 1 चमचा ॲलोवेरा जेल घ्या, मिक्स करा आणि चेहऱ्यावर अप्लाय करा. काय असतं, पोटॅटोमध्ये नॅचरल एन्झाईम्स असतात,
आणि जेव्हा हा पोटॅटो ॲलोवेरासोबत एकत्र येऊन आपल्या स्किनसाठी काम करतो तेव्हा त्वचेला इन्स्टंट फ्रेश लुक मिळतो. पण एक लक्षात घ्या, या कोणत्याही ब्राईटनिंग ट्रीटमेंट नाही आहेत बरं का. आणि या सगळ्या रेमेडीज फक्त टॅन रिकव्हरीला मदत करू शकतात आणि फक्त एकदा, दोनदा, तीनदा असं करून नाही चालणार. तुम्ही जर कंटिन्यू या होम रेमेडी फॉलो करत असाल तर टॅन रिकवर झालेला तुम्हाला नक्की बघायला मिळेल. आता आपण काही होम रेमेडी डिस्कस केल्या, पण त्या अशा लोकांच्यासाठी आहे ज्यांचा टॅन अगदी नुकताच हल्लीचा किंवा हल्लीच्या महिन्यांमध्ये झालेला आहे, पण ज्यांचा टॅन हा पुढच्या लेवलला गेलेला आहे, आपण त्याला थोडं ॲडव्हान्स किंवा डीप टॅन म्हणू शकू, अशा कॅटेगरीमधला टॅन आहे. तर अशा लोकांच्यासाठी फक्त होम रेमेडीज पुरेशा नसतात. त्यांच्यासाठी काही इन्ग्रेडियंट्स आहेत, ते सुद्धा अगदी गरजेचे आहेत. फक्त होम रेमेडीज या तुमच्यासाठी काम नाही करू शकत. तुम्हाला त्याच्यासोबत काही इन्ग्रेडियंट अगदी विचार करून यूज करावे लागतील. जसं की नायसिनामाइड आहे, व्हिटॅमिन सी आहे, लिकोराइस एक्स्ट्रॅक्ट आहे, अल्फा अर्ब्युटिन आहे, कोजिक ॲसिड आहेत. हे इन्ग्रेडियंट्स मेलॅनिन रेग्युलेशनमध्ये मदत करू शकतात, पण रिझल्ट दिसायला फार वेळसुद्धा लागू शकतो बरं का. आता आपण काही होम रेमेडीज बघितल्या ज्यांचं टॅन अगदी वरबर आहे, हलकं टॅन आहे, नुकतंच झालेलं आहे अशा लोकांसाठी. आणि ज्यांचं डीप टॅन आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक दोन गोष्टी आपण डिस्कस केल्या. पण आता बघूयात की सगळ्यात मोठी चूक आपण कुठे करतोय. बरेचसे लोक काय करतात, फक्त टॅन कमी व्हावा म्हणून टॅन काढण्यावरती भर देत आहेत, पण नवीन टॅन होऊ नये यासाठी काहीच करत नाहीत. हे म्हणजे नळ बंद न करता फरशी पुसत राहण्यासारखं आहे. जर तुम्ही वेळीच सनस्क्रीन वापरलं किंवा जेंटल एक्सफोलिएशन चालू केलं प्रत्येक आठवड्याला आणि बॉडी हायड्रेट ठेवली, शिवाय ब्राईटनिंग इन्ग्रेडियंट्सचा वापर चालू केलात आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे जर पेशन्स असतील तर टॅन नक्की कमी होईल. आता टॅन कमी व्हायला नक्की किती वेळ लागू शकतो. जर तुमचं हलकंसं टॅन आहे, बरोबर हल्ली झालेलं टॅन आहे, तर 1 ते 3 आठवड्यामध्ये ते नक्की कमी होईल. हल्ली न म्हणता थोडं आधीच्या काळातलं टॅन आहे तर 1 ते 3 महिने नक्कीच लागू शकतात. आणि खूप डीप टॅन आहे, खूप खोलवर गेलाय टॅन, तर याच्यासाठी खूप महिनेसुद्धा लागू शकतात. पण पेशन्स ठेवायला हवा. जर पेशन्स ठेवले आणि स्किन केअर देखील चालू ठेवली तर टॅन हा नक्की कमी होईल. आता खूप सारे डिस्कस केले टॅनिंगबद्दल आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी एक फायनल ट्रूथ सांगते. टॅन कमी होऊ शकतो, पण एका रात्रीत कधीच नाही. टॅन कमी करण्यासाठी कुठलीही जादूची क्रीम अजून तरी अस्तित्वात आलेली नाही आहे आणि कोणतीही अशी रेमेडी नाही आहे जी तुमचा इन्स्टंट टॅन कमी करेल किंवा घालवू शकेल. कन्सिस्टन्सी ठेवणं म्हणजे तुमच्या स्किन केअरमध्ये किंवा होम रेमेडीजमध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हेच खरं सिक्रेट आहे जे तुमचं टॅन रिमूव्ह करू शकतं. तुम्ही ना अगदी योग्य स्किन केअर आणि सन प्रोटेक्शन जर यूज केलं तर त्वचा हळूहळू तिच्या नैसर्गिक कलरकडे येऊ शकते बरं का. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज केले होते, इन्स्टा आणि फेसबुकवर देखील मेसेज केले होते. अजून जर काही तुमचे मेसेज असतील तर इथे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा भेटूयात अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. नमस्कार.